कंपनीमध्ये मी 27,786 रुपये प्रति भरलेले होते आणि ही कंपनी आम्हाला 3 महिन्यामध्ये बाहेरगावी पाठवण्याचं आश्वासन त्या कंपनीने दिलेलं होतं। जय महाराष्ट्र। मी अनिश खंडागळे, उपचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना। आमच्याकडे एक तक्रार आलेली आहे। अल मरीन अँड एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे। या कंपनीमध्ये अनेक मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी असू द्या किंवा अमराठी कामगार असू द्या, प्रत्येकाकडून बाहेरगावी जाण्यासाठी विजा आणि नोकरी लावतो म्हणून पैसे उकळले जातात। माझ्यासोबत जे सर्व कामगार आहेत त्यांच्याकडून कोणाकडून 50,000 रुपये, कोणाकडून 60, कोणाकडून 1 लाख 1.5 लाख असे पैसे घेतलेले आहेत। या सर्वांनी 2023 मध्ये मला वाटतं जानेवारीपासून ते जानेवारी मार्च एप्रिलच्या दरम्यान या सर्वांनी पैसे भरले होते। यांना 3 महिन्यांमध्ये विजा देतो म्हणून या कंपनीकडून सांगितलं होतं। आज 3 महिने उलटून गेले, एक वर्ष झालेलं आहे, पण अजूनपर्यंत या सर्व कामगारांना ना विजा मिळालेला आहे ना यांना बाहेरगावी नोकरी मिळालेली आहे। हे सर्व मराठी कामगार आहेत। यांना सांगितलं गेलं होतं की जर तुम्हाला 3 महिन्यामध्ये नोकरी नाही मिळाली तर तुमचे पैसे तुम्हाला परत दिले जातील, पण आज वारंवार हे सर्व कामगार त्या ठिकाणी पैसे मागण्याकरता जात आहेत, त्यांच्या हक्काचे पैसे, तर कंपनी त्यांच्यावरती दादागिरी करते आणि त्यांना हाकलून लावते। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एक विनंती आणि एक आवाहन करतो आहे की अल मरीन असू द्या किंवा अशा अनेक कंपन्यांच्या तक्रारी ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आलेल्या आहेत। मी सर्वांना विनंती करतो की तुम्हा सर्वांना जर समजा कुठलीही अशी कंपनी बाहेरगावी जाण्यासाठी आणि विजा काढून देण्यासाठी जर तुम्हाला पैशाची मागणी करत असेल, तुम्हाला अनेक विश्वास देतील, तुम्हाला अनेक खोटे आश्वासनं देतील आणि तुम्ही त्या भूलथापांना बळी पडू नका। तुम्ही सतर्क आणि जागरूक राहा। बाहेरगावी पाठवणाऱ्या या ज्या कंपन्या आहेत यांच्यावरती विश्वास ठेवू नका। तुमच्याकडून लाखो रुपये उकळले जातात, त्याच्यानंतर तुम्ही हे पैसे मागण्याकरता ज्यावेळेस तुम्ही वारंवार त्यांच्या ऑफिसला चक्कर मारता तर तुम्हाला ते दिले जात नाही, दादागिरी केली जाते। त्याच्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की कोणीही अशा कंपनीकडे जाऊ नका, कोणीही बाहेरगावी आणि पाठवण्यासाठी आणि विजा मिळवण्यासाठी पैसे भरू नका। आज जे ह्या मुलांसोबत घडलेलं आहे हे तुमच्यासोबत होता कामा नये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सुमित तांबे। मी जानेवारीमध्ये अल मरीन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक जुईनगरमध्ये कंपनी आहे, तर त्या कंपनीमध्ये मी 27,786 रुपये प्रत्येकी आम्ही भरलेले होते आणि ही कंपनी आम्हाला 3 महिन्यामध्ये बाहेरगावी पाठवण्याचं आश्वासन त्या कंपनीने दिलेलं होतं। तर ते आश्वासन आजपर्यंत कंपनीने कुठेही पाळलेलं नाही। आज 9 महिने झाले तरी आम्हाला ती कंपनी रोज वारंवार काही ना काहीतरी वेगवेगळी कारणं सांगून आम्हाला हा प्रकार लांबवण्यावरती नेत आहे। तर आम्ही ह्या गोष्टीला सगळं कंटाळून आज आम्ही मनसे ऑफिसमध्ये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ह्या ऑफिसमध्ये साहेबांना भेटण्यासाठी आलो। तर आम्हाला असा एक विश्वास वाटला की साहेबच आमचं काम करून देणार आणि आम्हाला न्याय मिळवून देणार, म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोचलो। माझं नाव निलेश बंदर आहे। मी अल मरीन नावाच्या कंपनीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये काही अमाऊंट भरली होती। त्यांनी सांगितलं होतं की 3 महिन्यामध्ये तुमचं काम करून देईल, पण त्यांच्याकडे आता सप्टेंबर 2023ला म्हणून आज ऑगस्ट महिना आलेला आहे, वर्ष आमचं उलटलेलं आहे, तरीसुद्धा काय आमचं काम त्यांनी केलेलं नाही आहे आणि आमचे पैसे आम्ही त्यांना परत मागण्यासाठी वारंवार विनंती केली आहे, पण ते 45 दिवसांनी भेटा, तुम्हाला चेक भेटणार वगैरे असं करून टाळाटाळ करत आहे आणि नुसतं आम्हाला विरारवरनं सांगपणापर्यंत दर टायमाला यायला जायला लावत आहे। तर आम्ही त्यासाठीच मनसे ऑफिसमध्ये आलो होतो। तर आम्हाला असा विश्वास आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचं काम करून देईल।